हॅलो एव्हरीवन, एक्सरसाइज 8.2 मधला आपण क्वेश्चन नंबर 3 पाहूयात. हा व्हिडिओ 12वी कॉमर्स आणि सायन्स दोन्हीसाठी ॲप्लिकेबल आहे. एक्सरसाइज 8.2 मधला तिसरा प्रश्न. तर प्रश्न याप्रमाणे आहे. इट इज अ फेल्ट दॅट एरर इन मेजरमेंट ऑफ रिॲक्शन टेम्परेचर इन सेल्सियस in an experiment is a continuous random variable with the probability density function f of x is equals to x cube upon 64 for x greater equal 0 less equal x is greater equal 0 less equal 4 and 0 otherwise. Verify whether f of x is a probability density function. Second, find p of x is greater than 0 less equal 1. Find the probability that x is between 1 and 3. तर हे तिन्ही कंडिशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं. आपण वन बाय वन पाहूयात. तर पहिलं विचारलं आहे की व्हेरीफाय द गिवन फंक्शन इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का हे चेक करूयात. त्यासाठी दोन कंडिशन चेक करायचं. पहिली कंडिशन आहे एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर इक्वल 0 अँड इंटिग्रेशन ओव्हरऑल 0 to 4 एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू 1. हे जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. तर वन बाय वन आपण चेक करूयात. पहिला आहे एफ ऑफ एक्स इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इफ. आता पहिलं विचारलं आहे की एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर इक्वल 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू 1. आता त्यातलं आपण पहिलं चेक करूयात. तर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 64. एफ ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 64. आता एक्सची जर तुम्ही किंमत पाहिलात इट इज इन बिटवीन 0 to 4 आणि क्यूब आहे. मग शून्यापासून 4पर्यंत कुठल्याही नंबरचा क्यूब घ्या. सपोज एक्स इक्वल टू आपण 1 घेतलं म्हणजे 1 क्यूब अपॉन 64 1 अपॉन 64. 2 क्यूब घ्या. 2 क्यूब इज 8 अपॉन 64 पॉझिटिव्ह आहे. 3 क्यूब 27 अपॉन 64 पॉझिटिव्ह आहे. 4 घ्या. 4 क्यूब अपॉन 64 म्हणजे 64 अपॉन 64 पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक्सच्या इन बिटवीन रेंज 0 to 4ला एफ ऑफ एक्सची किंमत नेहमी पॉझिटिव्ह येते. Therefore the first condition is obviously true. f of x equal to x cube upon 64 is always greater equal 0 as x is between 0 to 4. Second check करूयात. Integration from 0 to 4 f of x dx which is equals to integration from 0 to 4 f of x म्हणजे काय आहे तर x cube upon 64 dx which is equals to 1 upon 64 आपण बाहेर काढूयात इंटिग्रेशनच्या. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एक्स क्यूब डी एक्स. एक्स क्यूब म्हणजे इंटिग्रेशन काय होतं एक्स रेस टू 4 अपॉन 4. ओके 1 अपॉन 64 आहे तसाच. आता इथला 4 मी बाहेर काढला आहे 1 अपॉन 64 इंटू 4. आता इथं राहतं फक्त एक्स रेस टू 4 4 बाहेर काढलेला आहे. एक्स रेस टू 4मध्ये अप्पर लिमिट ठेवा म्हणजे 4 रेस टू 4 मायनस लोअर लिमिट ठेवा 0 रेस टू 4 0 विच इज इक्वल्स टू 64 इंटू 4 म्हणजे किती येतं 256 इन द ब्रॅकेट 4 रेस टू 4 4चा चौथा घात जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर 4 चोक 16 16 चोक 64 64 गुणिले 4 म्हणजे परत काय तर 256 256 कॅन्सल वी गेट 1 म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू 1. ओके आता आपण यातलं सेकंड कंडिशन चेक करूयात. फाइंड p of x is greater than 0 less equal 1 म्हटलंय. ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 1. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 फंक्शन काय येणार 0 to 1 आहे म्हणजे इन बिटवीन यातच आहे. मग फंक्शन काय येणार एक्स क्यूब अपॉन 64. पुट दिस व्हॅल्यू एफ ऑफ एक्स ॲज अ एक्स क्यूब अपॉन 64 डी एक्स विच इज इक्वल्स टू 1 अपॉन 64 आपण बाहेर काढूयात. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 एक्स क्यूब म्हणजे काय तर एक्स रेस टू 4 अपॉन 4 फ्रॉम 0 to 1 0 to 1. परत हे 4 बाहेर काढूयात 64 इंटू 4 मगाशीच पाहिलं आपण 256 इन द ब्रॅकेट. आता काय राहतं 1 रेस टू 4 मायनस 0 1 रेस टू 4 म्हणजे 1 मायनस 0 म्हणजे 1 अपॉन 256 याप्रमाणे. तर पुढचं कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट एक्स इन बिटवीन 1 and 3 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 and less than 3.
इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 x³ अपॉन 64 dx. बघा 1 to 3 आहे म्हणजे 0 to 4 मध्येच आहे, म्हणून फंक्शन परत आपण x³ अपॉन 64च निवडतोय. सेम कॅल्क्युलेशन अप्पर अँड लोअर लिमिट ठेवायचं, मग आपलं उत्तर येईल 5/16. याप्रमाणे खूप सोपे आणि सरळ प्रश्न विचारलेले आहेत, काहीच अवघड नाही. एक दोनदा जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला नक्की लक्षात येईल. इंटिग्रेशनचा चॅप्टर ऑलरेडी तुमचा पार्ट 2 मध्ये झालेला आहे, मणिकरी मॅडमांनी ते घेतलेलं आहे. तर साधे आणि सरळ इंटिग्रेशन आपल्याला वापरायचे आहेत. त्यामुळे काही अडचण असेल तर नक्की मेसेज करा. थँक्यू.